ही शिरा बनवणार तर मग मी बनवलेल्या शिऱ्याचं काय होणार आहे? सत्या भाऊजी आमच्या रिलेशनशिपचं काय होणार? आमच्या फ्रेंडशिपचं काय होणार आहे? अहो एवढं कुठे चालला तुम्ही? काही होणार नाही त्याला. आपण आहे ना सगळं व्यवस्थित करतो. आणि देवाबाई शिरा खाणार कधी? जेव्हा ही ढंगचा शिरा बनवेल तेव्हा ना. म्हणजे जरा थांबा ना. किती प्रश्न असतात तुमच्या प्रश्नावर प्रश्न. जरा बघा ना, मजा बघा. थांबा बघा. कसली मजा? थांबा जरा. ह्या भांड्यात बनवू की त्या भांड्यात? आईला काही कळायला तयार नाही यार. भांड कुठे याच्यात बनवते. ते बाऊल आहे, बाऊल. ते बाऊल आहे. ते काय गॅसवर तुम्ही गप्प बसा. ए चिमणे इकडे बघ, इकडे बघ. हा ते भांड काही असू दे मला कळतंय. कळलं का? ते तिकडे कढई मी घेणार. तुम्ही गप्प बसा. सगळं होईल बेबा. थांबा. गप्प बसा तुम्ही. साखर 4 चम्मच. शक्कर सापडली आपल्याला साखर. एक्सक्यूज मी, ते साखर है ना ती. ए आइटम मेरे को पता है कितना क्या डालना है. ये शक्कर ही है, समझी ना? मुझे बता मत. चल निकल अभी. चालू दे तुमचं. काय चालू दे? सत्या भाऊजी, ती साखर नाही, मीठ आहे, मीठ. ते कळतंय आपल्याला. तुम्ही शांत राहा ना. तिला जे काय करायचं ते करू दे. जरा गप्प बसा. असं कसं शिरा होणार? तुम्ही कशाला शिरा ताणताय? मजा बघा ना. जरा पाय पडतो तुमच्या. जरा गप्प राहा. झाला आपला शिरा बनवून. इतक्यात? ए चमन, अपना शिरा बन के रेडी हो गया. जरा टेस्ट करून सांग कसा झालाय तो. आता कसं आपण टेस्ट करणार? देवाबाईसाठी बनवलाय ना, मग टेस्ट पण तोच करणार. काय वहिनी? बरोबर. ए चमन सांग ना, आपला देऊ कुठे आहे यार? आता आपल्याला काय माहिती? आपण मगाचपासून तुझ्या समोर आहे. आपण इकडनं हल्लेलो नाही. तू जाऊन शोध ना. हा यार बरोबर बोलला यार तू. अरे यार मी एक काम करते. मी देऊला शोधते आणि माझ्या या हाताने त्याला माझा असं मस्त स्पेशल शिरा खायला देते. काय? एकदम देऊ 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 तू ना किधर भी छुप. मैं ना तुझे बराबर ढूंढ के निकालेगी. हाँ देऊ. मला जायला पाहिजे. अहो नाही बहिणी, तुम्ही थांबा. तुम्ही कशाला थांबू? मला बघायचंय की ती तिच्या हाताने देवाला शिरा कसा खाऊ घालते ती, आणि देवा खातायत का? देऊ देऊ देऊ. अरे गब्बर, देऊला पाहिला काय? हा तो तिकडे गेलाय. तिकडे काय? हा. अरे ना, अरे ना. देऊ शिरा शिरा देऊ. अरे गब्बर हट ना. आपण सांगतो ना, देवाबाईचं फक्त तुमच्यावरतीच लव आहे. ऑब्विसली माझ्यावरतीच लव आहे. ही मुलगी काय करते ना, फक्त ते बघायचंय मला. नाही कशाला जातात? ऐका वहिनी. ओ देवाबाई, आता जाम मोठा लपडा होणार आहे. देवा, आता तूच वाचव रे. गावात अरे हा. एक नंबर. देऊ देऊ. यार कुठे लपून बसला यार तू? मला माहिती तू इथेच कुठेतरी असणार. हा
देऊ ये ना यार बाहेर. जाऊ दे, मीच जात. आईच्या गावात वाचवलंस रे. आता आपली गास काय खरी नव्हती. काय करणार आपण. बरं हे स्वीटी, अरे तू काय करते रे. तू कधी आली. अरे आपल्याला भेटली पण नाही. तशीच आली तू. मग मला बघून लपत का होता. आपण हा अरे ते उगाच आपलं. तुला माहितीये ना आपली सवय. आपल्याला चांगलं माहितीये तुझी सवय. हा बरोबर. अरे वा. काय आलो आलो आलो. आपल्याला लेट होत, आपण निघतो. देवा थांब. किती काळ लपून राहणार यार तू आपल्यापासून. नाही 1 वर्ष झालं देवा. तुला लय शोधला यार मी. सांग ना कुठे लपून राहिला होता तू. आपण कुठे कुठे लपलो होतो. आपण इथेच होतो. काय झालं देवा. ते सुडी त्याचं काय आहे. हे बघ स्वीटी, आपण आता धंदा सोडलाय. काय. होय, आपण धंदा सोडलाय. अरे काय कधी कसा. देवा काय लफडाता नाही ना झालाय. जाम मोठी स्टोरी आहे. आपण सांगू तुला कधीतरी. स्वीटी आता मात्र एकच सांगतो तुला की आपण एकानं आपल्या जवळच्या माणसासाठी हा धंदा सोडला. आपण सगळी नवीन सुरुवात केली आता. पण आपल्याला सांग, तू इथे काय करते. काय सांगू. एका माणसावर लय प्रेम केला होता पण तो माणूस आपल्या आयुष्यात आलाच नाही. तो आपल्याला भेटलाच नाही. मग काय करणार. घरच्यांनी सांगितलं लग्न करून टाक, सेटल हो. ह्याच्यासाठीच इथं पोरं बघायला आली. हे बघ स्वीटी, तू ना एक चांगली पोरगी आहेस का. आपल्या नादाला नको लागूस. हा बघ, हा जो मुलगा आलाय ना, तो चांगला असेल ना तर त्याच्यावर लग्न करून टाक मस्तपैकी. कसं शक्य देवा. हा आपण ना फक्त तुझ्यावर प्रेम केला यार. देवा आपण तुझा रिस्पेक्ट करतो यार. मला सांग ना, मी दिसायला चांगली नाहीये का. मी काय शिकली नाहीये. काय कमी आहे माझ्यात सांग ना. तुझ्यासाठी ना 1 वर्षापासून जेवण बनवायला शिकली. तुझ्यासाठी स्पेशल शिरा बनवलाय. तो तुला खावा लागेल. खा. हा स्वीटी, स्वीटी तुझा बराबर आहे. आपलाच चूक आहे. तू आपल्याला चांगला माणूस समजतेस ना. अगा तुझं मोठेपण आहे. आपण तुला एकच सांगतो, आपण तुझ्याच काय, आपण कोणाच्याच लायकीचा नाही आहोत. देवा तू तुझी लायकी नाही ठरू शकत रे. तू तुझी लायकी ठरवणार कोणी बी नाही. तुला नाही माहिती यार देवा तू माझ्यासाठी काय आहेस, कोण आहेस. तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस. देवा 1 वर्ष झालं यार तुला कुठे नाही शोधला मी. तू आता मला इथे भेटलायस. फायनली मी तुला आज सोडणार नाही. नको, आपलं पोट भरलंय. आपण काय कसा झालाय शिरा. माझ्यासारखा एकदम रापचिक ना. सांग ना यार देवा. मी तुला सांगते माझ्यासारखा शिरा आणि माझ्यासारखं प्रेम करणार तुला कोण पण नाही भेटणार. हा बरोबर आहे. तू असं कशी राय. आईच्या गावात. हेच वाक्य मला फक्त ऐकायचं होतं. स्पेशल शिरा माझ्या देऊसाठी. कशासाठी होतोय ना हा स्पेशल शिरा हेच ऐकायचं होतं मला. तुम्हाला तर शिरा खूप गोड लागला असेल. हिने कसाही बनवला तरी तुम्हाला गोडच लागणार. आईला आयटम इकडे पण आली आपल्या मागे मागे. आयटम काय तुझं इकडे. तुझा भेजा काय थोडा हल्लाय काय. तू एक काम कर, तू आता इकडनं निघ. काय ना मला आणि देऊला ना जरा स्पेशल बोलायचं. ए स्वीटी तू ग बस. त्यांना काय बोलायचं नाही. का काय केली रे. कोण आहे तेरी. बोल बता. बोला आता. सांगा ना कोण लागते ते. खूप करेक्ट प्रश्न विचारलात तुम्ही खरंच.
बोला, उत्तर द्या. टाइमपास आहे म्हणून. यांच्यासाठी तुम्ही मी बनवलेला शिरा खाल्ला नाही. यांनी बनवलेला शिरा तुम्हाला खायचा आहे. ह्या मुलीसाठी सकाळपासून तुम्ही मला टाळताय. तुम्हाला काहीच नाही वाटत. आणि तुम्ही, अहो तुम्हाला खाली बघायला लोक आले आहेत. तुमचं लग्न होणार आहे आणि तुम्ही हे असं वागताय. तुम्ही देवांच्या मागे मागे फिरताय. तुम्हाला काही नाही वाटत. बरं, यांना काही नाही वाटत, तुम्हालाही काही नाही वाटत आहे. नाही नाही डॉली वहिनी, आपण सांगतो तुम्हाला कसं आहे. काय सांगणार आहात तुम्ही मला? सत्यभाऊजी काय सांगणार आहात? या दोघांचा काय संबंध आहे तुम्ही मला सांगणार आहात आता? एक तर तुम्ही पण माझ्याशी खोटं बोललात. तुम्ही मला टाळताय ह्या मुलीसाठी. आणि ना आता माझ्या लक्षात येते की तुम्ही माझ्याशी असं का वागताय ते. तेव्हा इतके दिवस मी तुमच्या मागे लागले की प्लीज प्लीज मला सांगा, माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय. एकदा तरी मला सांगा की माझी काय चूक झाली म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय, मला असं टाळताय. पण तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की मला हे सांगावं. ह्या मुलीसाठी मला आतापर्यंत टाळत आलं आणि ही कुठेतरी गेली होती म्हणून मला वापरलं फक्त. तुम्ही टाइमपास केलात फक्त. कशासाठी प्रेमाचं नाटक केलं तुम्ही? माझ्या फिलिंग्स बरोबर खेळलाय तुम्ही. आय वॉन्ट टू नो तुमच्या दोघांचा काय संबंध आहे. मैं बताती. एक मिनिट स्वीटी, कोणाला पण काय पण बोलायची गरज नाहीये, पहिलेच सांगतो आपण. 1 मिनिट देवा. माझ्यामुळे ना तुला कोण पण बोललेला ना मला आवडणार नाही. आज मी जिवंत आहे ते फक्त याच्यामुळे. माझे खाय प्यायचे वांदे असताना ना या माणसाने मला जगवलंय. माझ्या बाबांचं ऑपरेशन झालं, त्याचा सगळा खर्च देवाने उचलला मला न सांगता. स्वीटी राहू दे ना. मला बोलू दे देवा. मॅडम, मी एक बार डान्सर आहे. मॅडम, मी डान्स बार मध्ये काम करते ना म्हणून लोक माझ्याकडे कसे पण बघतात. पण याने तसं कधीच नाही केला. मॅडम, या माणसाने माझ्यावर लय उपकार केले. याने ना माझ्यावर केलेल्या उपकारांचा कधी गैरफायदा नाही उचलला. त्याला माहितीये माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते. याच्या जागी कोण दुसरा असला असता ना तर त्याने माझा कधीच गैरफायदा उचलला असता. या माणसाने ना बोट तर जाऊ द्या पण कधी नजर उचलून पण माझ्याकडे बघितला नाही. याचे सगळे मित्र डान्स बार मध्ये यायचे, मजा करायचे. पण या माणसाने ना दारूच्या बाटलीला हात पण नाही लावला कधी. मॅडम, हे सगळे लोक मला ओळखतात. सत्या, गब्बर, पांडे, अक्का सगळे मला ओळखतात. पण ह्याने ना त्यांच्यासमोर माझं सत्य कधी बाहेर नाही येऊ दिलं. एवढा मोठा इंटरनॅशनल ओळखी असलेला माणूस, भाईची पण लय वाट आहे ना ते. डॉली मॅडम, एक खरं सांगते, माझं ना देवावर लय प्रेम आहे. पण त्याचं ना माझ्यावर प्रेमच नाही. तो ना माझा फक्त रिस्पेक्ट करतो. जसा इतर लेडीजचा करतो ना तसाच. आयुष्यात सांगते डॉली मॅडम, त्यांनी ना आजपर्यंत माझ्या जवळ यायचा कधी प्रयत्न पण नाही केला. आपल्या समोर ना रोज 17 पोरं येतात. त्यांचे ना थोबडे बघून मी त्यांची नियत ओळखते. पण आपला देवा तसा नाही. देवा आपला लय साधा भोळा. आपला देवा असा छक्के पंजे खेळणाऱ्यातला नाही हो मॅडम. तो फक्त असा दिसतो, गुंडा, राऊडी. दिसतो, फक्त दिसतो. पण मनाने लय प्युअर येतो. स्वीटी बास आता. तुम्हाला सांगते मॅडम, त्याच्या मनात ना काय बी काळबेरा नाहीये. साफ मनाचा आहे तो. आणि हेच मी कधीपासून त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करते की माझं तुझ्यावर लय प्रेम. पण तो नाहीच म्हणतोय. त्याने ना स्वतःच्या फायद्यासाठी कधीच काय नाही केलं. नाही तर मला सांगा ना डॉली मॅडम, माझ्यासारख्या बार डान्सरला कोण एवढी रिस्पेक्ट देतं? आय एम सो सॉरी स्वीट. खूप गैरसमज झाला माझा तुमच्याबद्दल. मी उगाचच नको ते बोलले. प्लीज प्लीज मला माफ करा.
डॉली मॅडम, या स्वीटीला ना कोणाला पण उत्तर द्यायची सवय नाही. पण मी तुम्हाला हे का सांगते, कारण तुमच्या डोळ्यात माझ्यापेक्षा जास्त प्रेम बघते मी देवाबद्दल. आणि इथंच तुम्ही जिंकलात. आय एम सॉरी स्वीटी, आय हर्ट यू. पण खरंच माझा तो उद्देश नव्हता. प्लीज जमलं तर मला माफ कर. शपथ, बरं झालं आपण हिच्या प्रेमात नाही पडलो होते. का? हा, मग आपल्याला तो खारट शिरा खायला घातला असतास. हा? अगे स्वीटी, कधीपासून येत तर सांगत होतो तुला भाईला शिरा भरवायचा आहे ना, मग भरव ना. भरव भाई खायचंय तुला, घे ना. खा 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 आता. नाही नको. अरे 1 वर्षात साधा हा शिरा बनवता नाही आला. आपल्याला तर आयुष्यभर उपाशीच मारलं असतं तिने. नको, आपलं तू शिरा बनवायला शिक ग. पायल बेटा, आले बाबा. चल डार्लिंग, टेक केअर. ए कोल्हापुरी मिरची, चल येते. हा, भेटूया आपण. आपण पण येतो आता. आय एम सॉरी. आवडलं तुम्हाला खारट शिरा? नाही अजिबात नको. आपलं तोंडाची चवच गेली असं वाटतं. काहीतरी चांगलं खावं असं वाटतं आपल्याला आता. मग मी बनवलेलं आणू? काय पण झालं तरी आपण अजिबात खाणार नाही, सांगितलं तुम्हाला. मी पण बघते कसा खात नाही ते. हा बघा. जमलंय ना मला शिरा? फ्रेंडशिप? आपल्याला कुठे माहित होता की तो तुम्ही बनवला शिरा आहे ते? आपण ते इथे. बी अ जेंटलमॅन. तुम्ही मला शब्द दिलात, आपली डील झाली होती. याच्या गावात कसला डील? कमाल आहे. सकाळीच मी बोलले होते, मी बनवलेला शिरा जर का तुम्ही खाल्लात तर तुम्हाला माझी फ्रेंडशिप एक्सेप्ट करावी लागेल म्हणून. हा, ते आपण तुम्हाला शब्द दिला म्हणून ना, बाकी काय मनात धरायचं नाही. हा,
आहे